श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, वर्ष 2026 मधील सर्वात मोठा गेम चेंजर काळ आता सुरू होत आहे. 2 मार्च 2026 रोजी शुक्र आपल्या उच्च राशीत प्रवेश करत असून हा बदल तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पाडणारा ठरणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मार्च महिना तुमच्या संपूर्ण आयुष्याला नवी दिशा देणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कॉमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम नक्की लिहा आणि तुमची रास कुंभ असेल तर हो, मी कुंभधारी असे टाईप करा. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या भाग्योदयाची ही खास माहिती. नमस्कार मित्रांनो. कुंभ म्हणजेच अक्वेरियस. 2 मार्च 2026 रोजी शुक्र आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहेत. मित्रांनो, मार्च 2026चा हा महिना तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील, कारण जेव्हा जेव्हा तुमच्या कुंडलीत शुक्र उच्च स्थानात असतात तेव्हा ते धनभावात जातात, म्हणजेच 12व्या भावात. येथे त्यांचे उच्च स्थान आहे आणि ते या भावाचे मालक सुद्धा आहेत. धनभावाचे स्वामी आता स्वतःच्याच धनभावात येत आहेत. त्यामुळे हा मार्च महिना निश्चितपणे तुम्हाला पूर्ण वर्षभर लक्षात राहील आणि इथूनच तुम्हाला वर्षभराचे यश प्राप्त होईल. हा मार्च महिना इतका खास का असणार आहे, चला जाणून घेऊया. पहा, तुमच्या राशीचा स्वामी शनी सध्या तुमच्या धनभावात विराजमान आहे आणि 2 मार्च 2026 रोजी तिथेच शुक्राचे भ्रमण होत आहे. शनी आणि शुक्र यांची ही युती तुमच्या धनभावात अन्नाची आणि धनाची अचानक वाढ घडवून आणेल. आयुष्यात तुम्हाला खूप काही मिळवून देईल. आधी आपण हे समजून घेऊया की शुक्रदेव आपल्याला काय काय देऊ शकतात. शुक्र हे एकमेव ग्रह आहेत जे धन, वैभव, ऐश्वर्य आणि कीर्ती देतात, ज्यांच्याकडे धनाचा संपूर्ण विभाग असतो. उदाहरण द्यायचे झाले तर सरकारमध्ये प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे 2 मुख्य मंत्री असतात. प्रधानमंत्री सर्व गोष्टींवर लक्ष ठेवतात, पण गृहमंत्र्यांकडे संपूर्ण अंतर्गत विभाग असतो. घरात काय घडणार आहे यावर त्यांची नजर असते. तर तुम्ही शुक्रदेवाला गृहमंत्री मानू शकता. त्यांच्याकडे धनाचा पूर्ण संचार आहे आणि तेच धन सांभाळतात. निश्चितपणे 2 मार्च 2026 पासून शुक्राचे हे गोचर 27 दिवसांसाठी राहील. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल असणार आहे. इथून तुमच्या आयुष्यातील हालचाली बदलतील, कारण शुक्राची 7वी दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडेल. 2 मार्च 2026ला रात्री 1:20 शुक्र तुमच्या धनभावात प्रवेश करतील. येथे शुक्राला उच्च मानले जाते आणि शुक्र उच्च असल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात यश मिळेल, कारण शुक्र हे विवाहाचे कारक मानले जातात. पुरुषांच्या कुंडलीत विवाहाचा कारक शुक्र असतो, तर स्त्रियांच्या म्हणजेच मुलींच्या कुंडलीत गुरु हा विवाहाचा कारक मानला जातो. त्यामुळे इथे शुक्राचे उच्च होणे आणि त्यांची तुमच्या भाग्यावर नजर असणे, यामुळे 2 मार्च ते 27 मार्च हा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ असेल. हे एप्रिलपर्यंत राहतील. जेव्हा शुक्र आपल्या उच्च नक्षत्रात येतात तेव्हा ते तुम्हाला निश्चित लाभ देऊन जातात. 14 मार्च ते 27 मार्च दरम्यान ते या नक्षत्रात येतील जिथे शुक्राला अत्यंत बलवान मानले जाते. या काळातील निकाल तुम्हाला खूप काही मिळवून देतील. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडत असेल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचे असतील तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून हाईप बटन प्रेस करा. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला असेच संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळते. बघा, शनीचा प्रभाव तुमच्यावर आहे, मी समजू शकतो की हा अंतिम टप्पा आहे, पण शनी आता जाता जाता तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहेत. शुक्र हा शनीचा परम मित्र आहे, कारण शुक्राला दैत्यांचे गुरु म्हटले जाते आणि शनी त्यांचे मित्र आहेत. म्हणूनच शनी आणि शुक्राचे हे गोचर तुमच्या लाभ भावाला उघडताना दिसत आहे. लाभ भावावर थेट दृष्टी पडल्यामुळे तुमची रखडलेली सर्व नेक कामे पूर्ण होतील. ज्या लोकांच्या विवाहात मोठ्या अडचणी येत होत्या किंवा अडथळे येत होते त्यांच्यासाठी हा लकी काळ आहे. याला 2026 मधील सर्वात भाग्याचा काळ समजा, कारण शुक्र उच्च राशीत आता पुढच्या वर्षी 2027 मध्ये येतील. मार्च महिना जसा बजेटचा महिना असतो, जिथे सरकारे आपले नवीन बजेट किंवा नवीन रणनीती मांडतात, तसेच तुमच्या आयुष्याची अर्थव्यवस्था सुद्धा याच मार्च महिन्यापासून सुधारणार आहे. तुमच्या आयुष्याची सर्व प्रगती, ग्रोथ याच महिन्यापासून सुरू होईल.
त्यामुळे या वेळेचा पूर्ण लाभ उठवा. तुम्हाला वैवाहिक सुख मिळणार आहे. जर तुम्ही व्यापार करत असाल तर व्यापारासाठी शुक्र नवीन मार्ग उघडताना दिसत आहे. तुमच्या राशीस्वामी शनीसोबत शुक्राचे हे कॉम्बिनेशन आणि त्यांची भाग्यावरील दृष्टी यामुळे तुम्ही ज्या गोष्टीला हात लावाल त्याचे सोने होईल, म्हणजेच त्यात तुम्हाला लाभच मिळेल. शनी तुमच्या राशीचे स्वामी असल्याने लोखंड, सोने, तांबे या गोष्टींमध्ये मोठी वाढ होताना दिसेल. तुम्हाला उत्तम निकाल मिळतील. जर तुमची रास कुंभ असेल तर मेडिकल क्षेत्र, आयुर्वेदिक चिकित्सा यामध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील, कारण शुक्र हा चिकित्सा आणि औषध क्षेत्राचा स्वामी मानला जातो. इंजिनिअरिंग आणि IT कंपन्यांमध्ये सुद्धा मोठी उसळी पाहायला मिळेल. असे म्हणता येईल की 2026चा सर्वात महत्त्वाचा महिना तुमच्यासाठी मार्च महिनाच असणार आहे, जो 2 मार्चला सुरू होऊन 27 मार्चपर्यंत राहील. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, 3 मार्च रोजी चंद्रग्रहण देखील लागणार आहे. त्या दिवशी विशेष काळजी घ्या. घराबाहेर पडू नका, देवाची पूजा अर्चा करा. या दिवसाचे भान ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही या गोष्टी नीट सांभाळल्या तर हा काळ तुमच्यासाठी खरोखर गेम चेंजर ठरेल आणि तुम्हाला मोठे यश मिळवून देईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यात शुक्राच्या या गोचरामुळे काय बदल घडतील असे तुम्हाला वाटते? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आपल्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच राशी भविष्याच्या अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. धन्यवाद. जय हनुमान, जय श्रीराम.